या ठिकाणी आदरणीय विकासजी दत्ताराम दळवी साहेब मुक्काम पोस्ट मोरडे आमच्या संगमेश्वरचे यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक खासपणे देण्यासाठी आलेला आहे. धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे कुमार सर्वेश तरडे मुक्काम पोस्ट आडवली आमच्या लांजाचे यांच्याकडे देखील 200 रुपयाचा पारितोषिक आणलं आहे. या साहेब धावू नका, चालत चालू मी थांबेन. तसेच कुणबी समाज मालाड कांदिवली संघटनेतर्फे सुंदर वारी होत आहे. याच्यासाठी या ठिकाणी मोरे बुवा तुमची आणि माझी दुसरी भेट आहे. मालाड नगरी आपल्या दोघांसाठी ही लाभदायक आहे असं मला वाटतंय. 2 वर्षापूर्वी देखील मालाडमध्येच आपली भेट झाली, आज देखील मालाडमध्येच भेट होत आहे. आणि वर्षातून त्या परमेश्वराची कृपा, त्या नटेश्वराची, त्या रंगदेवतेचा आशीर्वाद आहे. वर्षातून कमीत कमी 3-4 कार्यक्रमाला मालाड नगरीमध्ये भेटतात. त्याबद्दल संपूर्ण मालाडवासियांची पुन्हा एकदा मी शरण नमस्ते लावतो. आणि या ठिकाणी काय म्हणत आहे, गवळण सादर होत आहे. हल्लीचे शक्तीद्वयाचे कार्यक्रम आपण सर्वजण पाहत आहोत. प्रत्येक कलाकार हा आपापल्या पद्धतीने रंगदेवतेची सेवा कशा पद्धतीने उत्कृष्ट दर्जा देत जाईल हे पाहत असतात आणि तसाच प्रयत्न या ठिकाणी होत आहे. काही जण दादा सुरुवातीचा आवाज ठेवा, मी आपले आभार व्यक्त करतो, कारण आवाजामध्ये जरा देखील 19-20 झालेला नाही. मी तुम्हाला मानाचा मुजरा करतो. सुंदर या ठिकाणी उत्कृष्ट आपण साऊंड दिलेला आहे. जसं गाण्यामध्ये म्हटलं की तू दिलेला कैराने देवा दुसऱ्याचे भले होताना पाहू दे, असंच भलं माझ्या साऊंडला दादाचं होताना पाहू दे आणि त्यांना कार्यक्रम भेटू दे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, लक्ष असू द्या. मोरे बुवा चला, स्तवन गड झालेला आहे, आता गवळणीकडे वळतो. लक्ष असू द्या. की नंदाचा हरी हलबाड भारी, की नंदाचा हरी हलबाड भारी, उभा राहून नाक्यावरी करत बसतो हा नेहमी दादागिरी. हे मामा मी गाताना तू माझ्याकडे बघू नकोस. हा माझा सक्का मामा आहे. माझ्याकडे लग्न होईपर्यंत जेवढं बघायचं तू बघितलंयस. तू गाताना माझ्याकडे बघू नकोस. हा जे बघताय ते नाही झाले, तू बघू नकोस. मोरे बुवा की नंदाचा हरी हा लबाड भारी, की उभा राहून नाक्यावरी करत बसतो हा नेहमी दादागिरी. की दिसाया साधा भोळा, की दिसाया साधा भोळा, पण दुसरीकडे हा बघतोय पोरी. आमचा भोळा नाही, मी कानाला म्हणतोय. की दिसाया साधा भोळा, पण दुसरीकडे बघतोय हा पोरी. पण आज याची उतरवी नमस्ती निसारी. ही गवळण राधा बघा कशी याला पडते भारी. अरे बाबा तू शिटीच मारू नकोस रे, जीव माझा धडधडतोय. आणि म्हणून आजचा या ठिकाणी गवळणीचा विषय आहे. या गवळणी आपापसामध्ये काय म्हणतात, लक्ष असू द्या. विषय बघा कसा आहे, विषय मला समजून घ्या मोरे बुवा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय म्हणतोय, चला पोरींनो बाजार जाऊ, पाटी
चला पोरींनो बाजार जाऊ, पाठी नका ग कोणीच लावू. काय म्हणते हे गवळण? अगं चला पोरींनो बाजार जाऊ, पाठी नका ग कोणीच राहू. टोळी घेऊन लुटे तो रडवा. ही गवळण म्हणते अगं टोळी घेऊन लुटे तो रडवा. नंदाचा तो हरी उभा वाटेवरी, जर का येईल उगाच आडवा. काय म्हणते गवळण? अगं नंदाचा तो हरी उभा वाटेवरी, जर का येईल उगाच आडवा. या चोरट्याला पोरींनो धरून बडवा, या चोरट्याला पोरींनो धरून बडवा. या चोरट्याला नंदाचा तो हरी उभा वाटेवरी, नंदाचा तो हरी उभा वाटेवरी, जर का येईल उगाच आडवा. या चोरट्याला धरून बनवा. या चोरट्याला पोरी
या ठिकाणी पहिल्या बारीचं शेवटचं गीत फक्त टायटल या ठिकाणी गात आहे. अगदी मोजून 3 मिनिटं टायटल या ठिकाणी गात आहे. प्रश्नाची प्रत तुम्हाला दिलेली आहे आणि प्रश्न असा आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी नारद मुनींना वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. एक दर्शन मात्र श्रीकृष्ण स्वामींनी महालामध्ये एका मंत्राचा जप करता दिलेला आहे. तर तो मंत्र कोणता असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि ती तुम्हाला दिलेली आहे की गायत्री मंत्र, त्याचप्रमाणे राधेश्याम राधे राम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही मंत्र सोडून सांगायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय लक्ष असू द्या की केसामधी गजरा नवगतन गजऱ्या नजरा या पेरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. ही डबल बारी आहे आणि बारीचा विषय काय देतोय बोले बुवा लक्ष असू द्या. हा की माझ्या नादाला लागू नको होय बुवा, अरे माझ्या नादाला लागू नको बुवा, तोंडावर पडशील माझ्या नादाला लागू नको बुवा, तोंडावर पडशील अरे खाना बापाचं भरू नको रे वेड्या फुकट मरशील. खाना बापाचं भरू नको रे वेड्या फुकट मरशील. चला या ठिकाणी बराच वेळ झाला.